मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर योग्य वेळी बोलणार असं म्हटलंय। त्यासोबतच मनसे मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत असणार असा विश्वासही राज ठाकरेंनी व्यक्त केला। पण असं असलं तरी सुद्धा गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी इतर छोट्या पक्षांकडे सुद्धा लक्ष देण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय। पाहूयात। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर कार्यकर्त्यांना वेट अँड वॉचचा सल्ला दिला। राज ठाकरेंनी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला, ज्यात पुढे काय काय घडणार याची कल्पना तुम्हाला नाही हेही राज ठाकरे म्हणाले। मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे 100% सत्तेत येणार। महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे काय काय घडणार याची तुम्हाला कल्पनाही नाही। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर योग्य वेळी बोलेल। युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा। 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही एकाच पक्षात का भांडता? स्थानिक मुद्द्यांसाठी ग्राउंडवर उतरून कुणालाही न घाबरता काम करा। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवताना हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका। युति को लेकर बात नहीं हुई, मगर उन्होंने ये जरूर कहा कि 20 साल के बाद और राज ठाकरे साहब और उद्धव ठाकरे साहब एक मंच पे अगर आ सकते तो आपको भी सबको साथ लेके आगे बढ़ना है, सबको साथ लेके काम करना है, चाहे वो अपना जुना कार्यकर्ता हो या अपने साथ आने वाला कार्यकर्ता। योग्य वेळी उद्धव ठाकरेंसोबतचा युतीचा निर्णय घेणार असं राज ठाकरे म्हणाले। म्हणजेच अद्याप घोषणा करण्याच्या मूडमध्ये राज ठाकरे नाहीत। मुंबई महापालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। तर राज ठाकरेंकडून वारंवार सकारात्मक संकेतांमुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आशावादी आहे। बघा, पक्षप्रमुख आहेत, काही गोष्टी पक्षप्रमुख त्यांच्या नजरेतून काय असायला हवंय, कसं असायला हवंय हे राजसाहेबांनी कायम दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे त्यांनी त्यांच्या जर कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जर हा संदेश दिला असेल तर ते काही चुकीचं नाही आहे। फक्त पक्षप्रमुख आणि पक्षप्रमुखांबरोबर असलेले मग त्यांचे जे सचिव आहेत या सगळ्यांमध्ये जे ठरेल ते आमच्यासारख्या नेत्यांकडे येणार। मुंबई महापालिकेत मनसे 100% सत्तेत असणार असं सांगून राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला। मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी टोला लगावला। मुंबईतल्या सर्वात लहान पक्षालाही आम्हीच जिंकू असं म्हणण्याचा अधिकार आहे असं फडणवीस म्हणाले। प्रत्येकाला हे म्हणण्याचा अधिकार आहे। म्हणजे राज ठाकरेच काय, आता मुंबईमधली जी काही छोट्यातली छोटी पार्टी आहे ती हे म्हणू शकते, किंवा आमचे आठवले साहेब देखील म्हणतात, अर्थात ते आमच्यासोबत आहेत, पण ते जर वेगळे लढले असते तर त्यांनी हाच क्लेम केला असता की आमचा झेंडा लागणार आहे। आता आमच्यासोबत त्यांचा झेंडा लागणारच आहे आठवले साहेबांचा। त्यामुळे मला असं वाटतं की जो पार्टी चालवतो त्याला म्हणण्याचा अधिकार आहे। राज ठाकरे असो वा उद्धव ठाकरे, दोन्ही ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा अजेंडावर आणलाय। मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांनाही राज ठाकरेंनी मराठीचाच कानमंत्र दिला। तर कोणी कितीही एकत्र आलं तरी 51% मतं घेऊन महायुतीत जिंकणार असं बावनकुळे म्हणाले। कोणी आलं आणि कोणीही लढलं तरी 51% मतं घेऊन भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजितदादा, एकनाथ शिंदेजी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमची महायुती ही सर्व महानगरपालिका, सर्व जिल्हा परिषदा, सर्व पंचायत समित्या, महानगरपालिकेचे महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे महायुतीचेच येतील। यावेळी महाराष्ट्रामध्ये एकही जागा काँग्रेसला, शरद पवारजीच्या गटाला आणि उद्धव ठाकरेजीला मिळणार नाही। एकत्र कुणाबरोबर येतं हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे ना। एकत्र कुणाही बरोबर येऊ शकतात। 20 वर्षानंतर एकत्र भारतीय जनता पक्षाबरोबर येऊ शकतात, शिवसेनेबरोबर म्हणजे आमच्याबरोबर येऊ शकतात, ते इतर पक्षांशी सुद्धा येऊ शकतात। बघूया ना, अजून तर काही कोणी युती आघाडी झालेलं नाही। पुढे भविष्यामध्ये काय होतं हे आता सांगून चालणार नाही। परंतु एक गोष्ट मात्र नक्की की मुंबई महापालिकेमध्ये, ठाणे महापालिकेमध्ये असू द्या किंवा MMR क्षेत्रातील सर्व महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल एवढं नक्की। गेल्या काही दिवसात राज ठाकरेंच्या हालचाली पाहिल्या तर ते शेतकरी कामगार पक्षाच्याही मंचावर आले आणि येत्या 6 तारखेला प्रहारच्या बच्चू कडून सोबतही चर्चा करणार असल्याची माहिती आहे। म्हणजे फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्रातही आगामी महापालिका निवडणुकांसाठी वेगळी मोठ बांधण्याचा प्रयत्न दिसतोय। त्यामुळेच भविष्यात काय काय होईल याची कल्पना तुम्हाला नाही असं सांगून त्याचे संकेत राज ठाकरेंनी दिले। हे चांगली गोष्ट आहे, सगळ्यांना एकत्रित आणलं तरी काही हरकत नाही आहे। मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, मुंबईमध्ये
कोण सोबत येत आहे कोण सोबत येत नाही या संदर्भात मला काही म्हणायचं नाही. मुंबईच्या लोकांनी आपलं मत बनवलेलं आहे. मुंबईमध्ये महायुतीच मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल. अद्याप महापालिका निवडणुकांची घोषणा बाकी आहे, पण प्रचाराची झलक टीका टिप्पणींमधून सुरू झाली. गिरीश गायकवाडसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.